सन्माननीय व्यासपीठ, आम्ही भारताचे लोक, हे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विशेषतः आदरणीय थोरात सर, अनिल कांबळे सर, माननीय भदंत डॉक्टर बोधिरत्न संबोधी महाथेरो, नारायण महाराज शेंडे, सरदार मलकीत सिंह बल, प्रवीण कोठारी सर, माननीय डॉक्टर हाजी सिराज अहमद अंसारी साहब, सोबतच लोकशाही मूल्यांचा आदर करणारे आणि भारतीय लोकशाहीवर प्रेम करणारे आपण सर्व, मी आपल्या सर्व महानुभावांना सन्मानपूर्वक वंदन करतो। मी समस्त ख्रिस्ती समाजातर्फे दुसऱ्या राज्यस्तरीय लोकशाही गणराज्य परिषदेला मनस्वी शुभेच्छा या ठिकाणी देत आहे। राष्ट्रीय एकात्मता हा शब्द हल्ली ऐकिवात नाही। अशा या बदलत्या राजकीय आणि सामाजिक वातावरणामध्ये, परिस्थितीमध्ये आपण भारत देशाचा जो आत्मा आहे त्याला जागृत ठेवण्याचं काम करत आहात। त्यासाठी मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे आणि तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। आजचा जो विषय आहे अतिशय महत्त्वाचा विषय आहे। भारतीय लोकशाही ही भारतीयांच्या सहजीवनाची पद्धत आहे। हा अतिशय संवेदनशील आणि चर्चेसाठी नितांत आवश्यक असणारा विषय आपण निवडलेला आहे। त्यासाठी मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो। पवित्र बायबल या ग्रंथामध्ये निर्मिक या संकल्पनेवर भर देण्यात आला। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आपल्या समग्र वाङ्मयामध्ये म्हणतात, सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, त्याचे भय मनी धरा सर्व। ते त्यांच्या समग्र वाङ्मयामध्ये म्हणतात, ख्रिस्त सर्व ग्रंथ मैदानी आणती, वाचून दाविती स्त्री पुरुषा, भटासह मांगा पोटाशी धरिती, व्यवहार करीती रोटी बेटी, त्यास ठावे सत्य तेच सिद्ध करी, निभवी अंतरी सर्व जना, सर्व खंडी दावी नाते भावंडाचे, पुत्र निर्मिकाचे ज्योती म्हणे। क्या बात है। निर्मिक म्हणजे निर्माण करता परमेश्वर, ज्याने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली, ज्याने तुम्हाला आम्हाला बनवलं, तो निर्माण करता परमेश्वर त्याने आम्हाला सर्वांना सर्जनशील बनवलेला आहे। त्याने त्याच्या संगी नवनिर्मिती करण्यासाठी आम्हाला बोलवलेला आहे, पाचारण केलेला आहे। हा महत्वाचा विचार आमचे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांच्या समग्र वाङ्मयामध्ये मांडलेला आपण पाहतो। जो बायबलचा विचार आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। पवित्र बायबलमध्ये जुना करार आणि नवा करार असे दोन भाग पडतात। जुन्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरच्या ज्या घटना आहेत त्याचं वर्णन आम्ही पाहतो, आणि नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन चरित्र आम्हाला पाहायला मिळतं। मी मुद्दामून आवर्जून हा भाग यासाठी सांगतो आहे कारण बायबलचा जो जुना करार आहे हा राजेशाही सांगणारा तो भाग आहे, परंतु ज्यावेळेस आम्ही बायबलचा नवीन करार ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस आम्हाला बायबलच्या नवीन करारामध्ये लोकशाही पाहायला मिळते। आणि म्हणूनच चर्चची जी कार्यप्रणाली आहे ती लोकशाहीवर आधारित आहे, लोकशाही मूल्यांवर आधारित आहे, हे सांगणं या विषयाला हात घालण्यापूर्वी अगत्याचं आहे असं मला वाटतं। चर्चमध्ये ज्यावेळेस